चटका लागला नाभीवर बेंबीवर, माझ्या इथं हाताला लागला चटका. हा बघा, पोपटी पण खतरनाक, शेंगा पण भरपूर झाल्यात आपल्या. तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी आम्ही स्पेशल व्हिडिओ घेऊन येतो. काय ग काय तुला माहित आहे काय बनवायचं आहे? काय बनवायचं आहे आता तू ह्याने सांगशील तसा बनवू ना. आईला पाहेल पण आहे, आईने बघितलेलं पण नाही ना खादेल पण आहे. तर चला चिकन हंडी पोपटी खाऊयात. काहीतरी गाणं आहे ना आपला, कोणता ग? चिकन पोपटी. ते आम्ही तुम्हाला नंतरची पोपटी खाताना सांगून दाखवू ना ग. तर चला आता जाऊयात शेतावर, पहिले शेंगा बिंगा तोडून घेऊ. तर चला आता चाललो आम्ही चला शेंगा तोडायला. तर तू येतेस ना का मागून? येईन ना जरा, ते तिकडे तुम्हाला दाखव ना तिकडे जायचं असा. ताई येईल तर मग तू ये नंतर. ते झाडू मारून नाही, आम्ही वाट बघतो. काय घेतलाय काय बघतो काय माहित, मटक्याला विचार करतो का पोट मोठा का मटका मोठा म्हणीस माझा. तिकडे बाबू लागलाय मटका साफ करायला. आता आमचा काम चालू झाला. आई पण आली आता. तर चला आता शेंगा कुडायला. कुठं जायचं तोडायला का? तर आता आई ओटी करायला लागली ना ग. तर आता ओटी करून घेईल आणि मग शेंगा तोड, बरोबर ना? दाखव किती झाल्यात वालाच्या शेंगा. तर बघा मित्रांनो, आताच भाजायला लागल्या. दुसऱ्या वजलेलं बघून आपण तोडू ना मग, बरोबर ना? तर आई लागेल आता. आईला पहिला बघायला लागतील या. तर मला नाही एवढ्या समजत कशा वजलेल. तर आता आई तोडल तेव्हा त्या ना दाखव. हा तर बघा आता शेंगा तोडून घ्यायला लावल्या. तर चला शेंगा थोड्या तोडू. तर बघा मित्रांनो, उंदरला नुकसान करतात. कसं जमिनीतून आतून मुलाच खात्यात का मग. का मग लागलं तोडायला असा एखादी माणसासारखा त्यांना माहित पडत. तर चला आता आईच एकटीला तोडायला जरा टाइम लागेल. त्याची मुलं मी पण जरा मदत करतो ना. आता जरा माझ्या पण शेंगा तोडून झाल्या, 2 तोडल्यात आता मी. ह्या बघा अजून तोडतो, इथं आहेत. आता तोडतो मी पण जरा तोडून घेतो. आई तिकडे लागली तोडायला. कुठे लागली तोडायला ते दिसतच नाही मला. आता मी पण आई जवळ आलो भोकाडात मित्रांनो. आईचा आमची आदिवासी भाषेत भोकाड बोलतात ना ग. तसं हो तिकडे हा का नाही ना. आता ये इकडे भोकाडा आता हा बाजेल. ये इकडचे भोकाडा आहे तो गवत ना तो हे ना पका. भाऊ तिकडे तोडायला लागलेला होता मित्रांनो. आम्ही इथंच कधीपासून तोडतो, बराच टाइम झाला. तर आईने आता आवाज दिला भाऊला वगैरे का भोकाडाची. तर बघा की तिकडे अडचण आहे. जास्त अडचणीचा भाग असला ना का त्याला भोकाड बोलतात, बरोबर ना? भोकाडच आहे तो, कापील ना गवत आपली ते भोकाडाच बाजूला हा ते ना होत्या बेनीच्या उंदरान खाले धर तरी. तर बघा आमच्या एवढ्या आता शेंगा तोडून झाल्यात. तिकडे आईची दुसरी ओटी, तर आम्ही दुसऱ्या भाऊशी तोडल्या. तर थोड्या अजून तोडून घेतो. आता मित्रांनो इकडे तुरीच्या तोडायला लागले. आता तुरीच्या तोडून घ्यायला लावल्या बघा. तर इकडे तुरीच्या पण तोडून घेऊ आता. मस्त आताच लागल्यात भाजायला. इथं आई तुरी तोडायला लागले. तर बघा कशा तुरी आमच्या लवल्यात, तोडून एकदम लवल्यात. एवढ्या भाजल्या आताच भाजल्या. लगेच भुसरले. आता तुरी पण तोडून घेतो इथं बघा मित्रांनो. त्या लोक शेंगा विकत आणून हे करतात, तर आम्ही डायरेक्ट तोडून ना, बरोबर ना? तर बघा. तर चला आता तुरीच्या शेंगा इथं पण तोडून घेऊयात मस्त मित्रांनो. त्या शेंगा तोडून घ्यायला लागले. तर परत आम्ही इकडे बुराड्याचा पाला, मेन पोपटीला फ्लेवर ते याचाच. तर आम्ही मित्रांनो आमच्या आमच्या भाषेमध्ये आम्ही त्याला बुराडा बोलतो. तर काय काय भरपूर नावं असतात, बांबरुड्याचा पाला काय असा, ज्याची त्याची गावगावची भाषा असते, बरोबर ना? आई चप्पल घेऊन नाहीत, आई कधीच चप्पल घालून नाहीत. नंतर मग सांगतात त्या कमेंटमध्ये आपली युट्यूब फॅमिली का आईला चप्पल नाही का घेऊन देत. आईला चप्पल आहेत पण आई कधी घालतच नाही. आईला चप्पल राहिली का वजन पाय होतात का रे, बरोबर ना? हा. तर चला मित्रांनो आता जरा मी पण बुराड्याचा पाला तोडून घेतो. आई तर लागली तोडायला आणि यांना मी जरा सांगतो कसा तोडायचा तो. त्यांना पोपटी माहित नाही. हा तर मी त्यांना सांगतो जरा. तर चला फायनली मित्रांनो झाला तोडून बुराड्याचा पाला. बघा आईने पण किती घेतला बुराड्याचा पाला. तर चला आता जाऊयात. पोपटीचा कुठे ठिकाण आहे तर आता आईच निवडेल तेव्हा तिकडे गेल्यावर बघू पोपटी कुठं करायची, तर बरोबर ना? तर चलो. तर बघा मित्रांनो एवढ्या तुरीच्या शेंगा आणल्या. तिकडे आहेत आणि दुसऱ्या तिथं थैलीत आहेत. दुसऱ्या थैलीत आहेत आणि इथं दुसऱ्या आहेत. आणि आई आली मटका धुवायला घेऊन. तर बाबू बोलतो चांगला धुतला नसेल तर आई परत धुवून. बघा मित्रांनो आता शेंगा पण आम्ही धुवून घ्यायला लावल्या. कसा धूल बिल उडतं त्याची मुलं. आणि आईने मडका पण धुवला. तर आता जरा आम्ही चिकन मॅरिनेट करून घेतो. आई जरा आता चिकन मॅरिनेट करून घेईल. बघा मित्रांनो
आता मी जरा बुराड्याचा पाला पहिला थर लावून देतो आईशांना. त्यांनी कधी बनवलेली नव्हती ना का पोपटी? नाही पाहेल पण आहे तर काय. आईने बघितलेली पण नव्हती. तर मी गेल्या वर्षी वगैरे बनवलेली, पण ती तिकडे मामाची तिकडे बनवलेली. हा, तर आता मी आईला यावर्षी दाखवतो. गेल्या वर्षी आता हे खालीच ना, मग आईन सांगस ना. गेल्या वर्षी खाली आणि आता मग आता काय यांना माहित नाही तर आम्ही काय आम्हाला खायची वाटेल. आईला बोलवती गेल्या वर्षी बनवून दे, पण तोपर्यंत सीझन गेला ना ग. तर आता आम्ही पहिली इथंच बनवतो. तर चलो पहिला बुराड्याचा पाला लावून घेतो मित्रांनो. बघा मित्रांनो, मी एक थर लावून घेतलाय बुराड्याचा पाला, एकदम भारी. आणि आई तिथे जरा चिकनचं छोटं छोटं पीस करायला लागलंय. बरोबर ना, जरा पुरलं पाहिजे. आमची पण ही झाली पाहिजे, आई झाली पाहिजे. चिकन धुते तोपर्यंत भाऊने एक थर लावायला लावला शेंगांचा. बरोबर ना? हा, तर चला एक थर लावून घेऊ दे. आता पहिला चिकन पण मॅरिनेट आणि भाऊ इथं एक थर लावायला पण लावला शेंगांचा. बघा, तर बघा मित्रांनो, याचा आपला आता चिकन मॅरिनेट झाला. बघा मस्तपैकी मॅरिनेट करून घेतला, मसाला वगैरे सगळं टाकलं. विचारली होती चिकन मसाला टाकायला मित्रांनो. आईने आता चिकन टाकायला लावला मित्रांनो. बघा मस्तपैकी. ताई सांगते भोवतेल टाकू काय? भोवतेल म्हणजे राऊंडला टाकू का असा आमच्या आदिवासी भाषेत? गोल 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 असा. तर चला आता आईला मी जरा मदत करतो. नंतर मग झाला सगळा थर लावून मित्रांनो. फायनली आमची पोपटी झाली पॅकिंग. चिकन बिकन एकदम थर लावून खतरनाक झाला. आता लोका कसा दुसरी प्लास्टिक ते भेटतं, कॉईल पेपर काय ते भेटतात, सिल्वर पेपर तो लावतात, काहीतरी असतो तो असा लावतात. पण आम्ही चिखलाने देतो मित्रांनो, म्हणजे वाफ सगळी आतमध्ये कोंडली पाहिजे, बाहेर निघलीच नाही पाहिजे. म्हणून आम्ही पोपटी करताना डायरेक्ट चिखल आमचा शेतातला असतो ना, एकदम आम्ही शेतातली माती घेतो आणि ते चिखल करतो आणि लेप देतो. तर भाऊ विचार करायला लागलाय कसा लिपुना कसा नाही. तर बघा तर चलो आता भाऊनी लेप द्यायला लावला. तर बघा फायनली आग पेटवली. आई आता मडका उबडा करायला गेली. तर आईने मडका उबडा केला नाही रिपेल. तर आमचा एकदा सक्सेस या झाला, कॅन्सल झाला मित्रांनो. तर डबल एकदा करायला लागेल. चला आईने परत जाड चिखल केला आणि चूल पण आम्ही दुसरी केली. बरोबर ना काय? तर चला आता चूल तिथे दुसरी पेटवू. इथूनचा आमचा झाला फेल. यो बघा यो लिपणार होता, यो तो सैनिक आमचा. आता प्लॅनिंग दुसरा झाला. आमच्या उचलते अशी मोठी आमची पोपटी झाली. बघा बघा कशी, नाही तर सांगा आफ्टर मला दगडावं. बघा तर फायनली पोपटी आम्ही उबडी केली मित्रांनो. आता त्याच्यावर आम्ही गवत बिवत टाकू. बरोबर ना? व्यवस्थित ठेवा हा, नाही तर मडका झाला आडवा ना तो आपटी पोपटी जाग्यावरच. आम्ही पण जरा मदत करतो. तर आग लावून घेतो, नंतर मग परत भेटू तुम्हाला. तर मित्रांनो आता आम्ही लावली पोपटीला आग. तिथं भाऊ लागलाय गवत टाकायला. बघा तर चला जरा लागू दे आग मस्तपैकी कडकशे एकदम. तर चला आता पोपटीवर टाकत राहायला लागेल काय 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 गवत वगैरे. तर चला जरा टाकून घेतो. आता जरा मी पण मदत करतो. भाऊ तिकडं गेला गवत शोधायला मस्तपैकी. आणि आई लागले इकडे हातपाय धुवायला. आता खाज लागली. मित्रांनो मटका आमचा तिसऱ्यांदा पडला परत. एवढी आग लावली सगळी. आणि बघा आता आई परत वरून चिखल टाकायला लागली. ही बघा, आम्हाला वाटतं का देव लोटून देतात की काय? चालत नाही आमच्या पोपटीचा मित्रांनो, कसा काय काय माहित. उसलीच पोपटी. तर चलो परत मेहनत करता आता मित्रांनो. पोपटी तुम्हाला पण दाखवायची आहे, त्याची मुलं बनवायला लागलच व्हिडिओ काय काय. तर बघा मित्रांनो पोपटी आता होत आली आपली. तर अजून गवत विवत जाळून जाळून थकलो आता. आता जरा काड्या आणल्या आणि ताडाच्या झावली आणले. इथं इकडनं टाक ना बाबू. तर बघा मित्रांनो आता अर्धी झाली चालून आमची पोपटी. मित्रांनो पोपटी आता पेटून झाला आमचा सगळा. आता थोडा वेळ बघतो, अर्धा तास वाट बघतो जरा होऊ दे, मग झाली का मग काढू. तर बघा मित्रांनो शेवटी आमची पोपटी झाली. आता बघूयात कच्ची आहे का बरोबर झाली ते. बरोबर ना? आग पेटून तर थकलो. आग पेटवून तर थकलो. आपली भाजी बिजी उखळीत आपले टाकून पाहू ना, टाकून पाहू. असं काय माझी परत डेंबची पहिला डांब बसला. आईचे चटका लागला नाभीवर बेंबीवर. माझ्या इथं हाताला लागला चटका. हा बघा आईचे पण लागला मटका फोडाला. हा नाही तर वाट लावून टाकाल आपण आल्या भाड्यावर. नाही बस.
तो बघू आता कसा ते. अरे 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 अटकला. अरे बाबू पर्यंत काय कसा ते बघू आता पोपटी. याचे करतात आया मनीष ना धज कर मनीष मुद्दा मसा तर तूच काढून पाहिजे गरम पडा काय. बघू आता चला मित्रांनो पहिला चिखल वगैरे वरचा काढून घेतो. केला बोललो नको 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 त्याची आणि तरी पण आई पण ऐकत नाही. बोलतो काढूच आता. ते गरम गरमच बोलतो खायची. तर आता आई पण लागले काढायला. बघू पहिलाच फक्त थर काढा का आता पोपटी. का टेस्ट करणारा माणूसला भेटली जामत्याम शेंग एक लगेच लागला टेस्ट कराय. तर बाबू बाबू सांगतो अडके झाली झाली. आई तिकडे आई लागले चटके मटके कराय आणि ह्यो इकडे करतो टेस्ट माणूस. भारी ना. आणि बाबूचा इकडे चेहरा उतरला कारण अडके. तर आमची मजा सारखी आली मित्रांनो. अशी पोपटीला मजा करायची. तर आईला पण एक शेंग भेटली. बस झाला असेल तर पलटी करा. खतरनाक एकदम अंडी वगैरे पोपटी वगैरे खतरनाक झाली बरोबर ना. तर बघा पाला काढून टाक बाजूला बाबू. पाला काढ साईडला काढ पाला. शेंगांवर नको टाकू. तर बघा अंडी वगैरे कशी मस्त एकदम टाकाट. पोपटी पोपटी चिकन पोपटी. बघा अशी खतरनाक पोपटी आपली बरोबर ना. तर बघा अंडी पण खतरनाक झाल्यात. पोपटी पण खतरनाक. शेंगा पण भरपूर झाल्यात आपल्या. पेटल्या लगे एकदम खतरनाक झाले. पेटल्यामध्ये थोड्या पण नाही पेटलेल्या. एकदम व्यवस्थित झाली पोपटी आपली ना. तर बघा भाऊ सांगतो बस. भाऊ सांगतो बस घाय झाली गार. तर या मित्रांनो तुम्ही पण पोपटी खायला आता. आता मी पण खाऊन घेतो जरा पोपटी. टेस्ट करतो पहिली बरं शेंग कशी झाली. तर एक नंबर लागते. खतरनाक झाले शेंगचं. पहिली एक शेंग एकदम बघितली बरं. ही घेवड्याची शेंग आवडे. वाळाची शेंग तर ती पण भारी झाले मित्रांनो. देवा हो तुम्हाला आता देवा आमचं. तर चिकनचा पीस टेस्ट करून बघतो मित्रांनो पण कसा झालाय शिजलाय का नाही. तर भारी झालाय मित्रांनो. आग पेटून पेटून ना आग पेटून पेटून ना गरम जसा झाला ना. तर आई बोलते का आग पेटून पेटून गरम जसा झाला. तर चला आता आम्ही पार्टी करून घेतो. या तुम्ही पण पोपटी खायला. मित्रांनो मी पण एक शेंग टेस्ट करून बघतो. एक नंबर. या तुम्ही पण खायला पोपटी. लय खतरनाक झाले. थंडा पण होता. थंडा आणि शेंगा आणि चिकन एकदम क्वालिटी वाला लागतं एकदम. म्हणजे एकदम वा. नाक बरा झाला असं सांग. आई सांगते व्हिडिओ लावला असता बरा झाला असता. आपण दाखवला असता खाताना. पण मी अगोदरच लावून ठेवलेला. व्हिडिओ कधीच चालू करून आला होता इथं. तर चला मित्रांनो या तुम्ही पण पोपटी खायला. आता मी पोपटी खाऊन घेतो. मग खाल्यावर आता डायरेक्ट भेटू बरोबर ना. शिजवली ना आठवण नाही पाहिले. आईने फर्स्ट टाइम बघितली बरोबर ना. आता तुम्ही शिकलस तर तुम्ही काय काय पाहून पाहून ना मला काय पाहा नेलं थोडी. टेस्ट कसे झाले तर सांग. टेस्ट चांगली झाली तर लॉलीपॉप भारी लागतो. आता खातो जरा लॉलीपॉप. वा खतरनाक. चला या मित्रांनो तुम्ही पण खायला. आता जरा आम्ही मनापासून खाऊन घेतो नंतर मग बोलतो बरोबर ना. तर बघा फायनली मित्रांनो आमची पोपटी खाऊन झाली. गल्याला बसला अंड्या. ताईचे गल्याला बसला बोलतो अंड्या. बघा किती उरले. भाऊच्या या खाऊन झाला तर तिकडे चालला बोलतो 2-3 तिकडे आता गवस थाव. तर चला मित्रांनो आता पोपटी खाऊन झाली. तर बघा कसा एक नंबर. आता आई दुसरी घ्यायला लागली बरोबर ना. आणि मटका आपला इथं ठेवलाय. तर मटका आपल्याला घरी घेऊन जायला लागला ना. कारहल इथं पण यायला लागला ना. एखाद घेऊन पडायला तर नको निसतात तारस ना.
एखाद खाली बिली घेऊन पळल मित्र, त्याच्यामुळे आम्ही तो घरी घेऊन जाऊ. एक नंबर. तर चलो. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे पोपटी कशी आवडली तुम्ही सांगा कमेंट मध्ये. लय मजा आली आईला पण आज पोपटी खायला. फार वर्षात शिकाली, बारीक टावसी नाही. आईने आईच्या लाईफ मध्ये पहिल्यांदा पोपटी खाली. पण लासलू लगे आईला इथं नाभी जवळ पण चटका लागलाय, मला पण बोटा लागला. पोपटी लागली बेस, पण ती फार उसनीच पडली. तर चला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, म्हणजे आपल्या युट्यूब फॅमिलीला जास्तीत जास्त बघायला भेटेल. आणि नेक्स्ट व्हिडिओ येईल लवकरच. तर चला, बाय 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 बाय.